केएस अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अति संभाव्य प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहावयास मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, पाण्याचा उत्खलनांक किती असतो? पाण्याचा उत्खलनांक किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 100 सेल्सिअस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, हवेचा दाब मोजण्यासाठी खालील उपकरण वापरतात. हवेचा दाब मोजण्यासाठी खालील उपकरण वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 4 बॅरोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, क्षयरोग हा कशामुळे होतो? क्षयरोग हा कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 जीवाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते? इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वादुपिंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणता रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणता रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 क्लोरीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मिथेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, पचन कार्यात मदत होण्यासाठी जठरात कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो? पचन कार्यात मदत होण्यासाठी जठरात कोणत्या आम्लाचा स्त्राव होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोक्लोरिक ॲसिड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, हसविणारा वायू कोणास म्हटले जाते? हसविणारा वायू कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 नायट्रस ऑक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 गायटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, शिसे या धातूचा वापर डॅश डॅशसाठी होतो? शिसे या धातूचा वापर डॅश डॅशसाठी होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 दारुगोळा तयार करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, हत्ती कशाने पाणी पितो? हत्ती कशाने पाणी पितो? तर ऑप्शन क्रमांक 2 तोंडाने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, कोरडा बर्फ कशाला म्हणतात? कोरडा बर्फ कशाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 घन स्वरूपातील कार्बन डायऑक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, झाडेचे वय कशावरून ठरवतात? तर ऑप्शन क्रमांक 3 झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कोणत्या रक्तगट असलेल्या इसम कोणताही रक्त देऊ शकतो? कोणत्या रक्तगट असलेल्या इसम असंही रक्त देऊ शकतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते? आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमांमध्ये सर्वात जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 1 घना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, डॅश डॅश शरीरातील बांधणीसाठी आवश्यकता घटक आहे? डॅश डॅश शरीर बांधणीसाठी आवश्यकता घटक ऑप्शन क्रमांक 2 प्रोटीन प्रथिने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, शरीरावरील जखमेचा रक्तस्राव थांबविण्याचे काम खालीलपैकी कोणता घटक करतो? शरीरावरील जखमेचा रक्तस्राव थांबविण्याचे काम खालीलपैकी कोणता घटक करतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्लेटलेट्स रक्तबिंबिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, गलगंड हा आजार खालीलपैकी कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो? गलगंड आजार खालीलपैकी कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 आयोडीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदूषक आहे? भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदूषक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अर्सेनिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, फॉस्फरसचे रासायनिक गुणसूत्र खालीलपैकी कोणते? फॉस्फरसचे रासायनिक गुणसूत्र खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 PO4 हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 21 पृथ्वी व ताऱ्यातील अंतर मोजण्यासाठी वापरतात. पृथ्वी व ताऱ्यातील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रकाश वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सेस्मोग्राफ हा कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? सेस्मोग्राफ हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भूकंप नोंदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 वातावरणाचा दाब कोणत्या यंत्राने मोजतात? वातावरणाचा दाब कोणत्या यंत्राने मोजतात? तर ऑप्शन क्रमांक 1 बॅरोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 हिरा चमकदार दिसतो कारण तर ऑप्शन क्रमांक 3 आंतरिक परावर्तन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 गलगंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मृगजल हे कशाचे उदाहरण आहे? मृगजल हे कशाचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 सर्व योग्य दाता रक्तगट कोणता आहे? सर्व योग्य दाता रक्तगट कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 लोहाच्या कमतरतेमुळे डॅश डॅश हा रोग उद्भवतो. लोहाच्या कमतरतेमुळे डॅश डॅश हा रोग उद्भवतो. तर ऑप्शन क्रमांक 2 ॲनेमिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मानवातील गुणसूत्राची संख्या डॅश डॅश इतकी आहे. मानवातील गुणसूत्रांची संख्या डॅश डॅश इतकी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 46 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरविते? खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवितो? तर ऑप्शन क्रमांक 4 कंपोस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कुठली गॅस कीटकनाशक म्हणून पीक पिण्याच्या पाण्यामध्ये वापरले जाते? खालीलपैकी कुठली गॅस कीटकनाशक म्हणून पीक पिण्याच्या पाण्यामध्ये वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 क्लोरीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मिठाची शास्त्रीय संज्ञा म्हणजेच सूत्र काय आहे? मिठाची शास्त्रीय संज्ञा म्हणजेच सूत्र काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 NaCl हे आपले करेक्ट होईल. प्रश्न क्रमांक 33 BCG हा रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? BCG रोग हा प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 क्षयरोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पोलिओ हा रोग कशामुळे होतो? पोलिओ हा रोग कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 विषाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 आहे वडाच्या पारंब्या हे डॅश डॅश प्रकारच्या मुळाचे उदाहरण आहे. वडाच्या पारंब्या हे डॅश डॅश प्रकारच्या मुळाचे उदाहरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अंतरिक्ष मूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पांढऱ्या हे आपले आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 आपली अवस्था स्वतःहून न बदलणारा वस्तूचा गुणधर्म म्हणजेच डॅश डॅश होय. आपली अवस्था स्वतःहून न बदलण्याच्या वस्तूचा गुणधर्म म्हणजेच डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 3 जडत्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कार्बन डायऑक्साईडचा उपयोग खालीलपैकी कशामध्ये करतात? कार्बन डायऑक्साईडचा उपयोग खालीलपैकी कशामध्ये करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 अग्निशामक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 डिझेल इंजिनाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? डिझेल इंजिनाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 रुडॉल्फ डिझेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 अवरक्त किरणांचा स्रोत आहे. अवरक्त किरणांचा स्रोत आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 नरनस्ट ग्लोअर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सोडियमचे रासायनिक सूत्र काय आहे? सोडियमचे रासायनिक सूत्र
काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 Na हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 नदीच्या वाहत्या पाण्यात कोणती ऊर्जा असते? नदीच्या वाहत्या पाण्यात कोणती ऊर्जा असते? तर ऑप्शन क्रमांक 3 गतीज ऊर्जा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मोटारीत बसविलेल्या रेडिएटरचे कार्य काय? मोटारीत बसविलेल्या रेडिएटरचे कार्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 इंजिन थंड करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 डॅश डॅश येथे कारखान्यातील विषारू वायू गळतीमुळे हजारोंचे बळी गेले. डॅश डॅश येथे कारखान्यातील विषारू वायू गळतीमुळे हजारोंचे बळी गेले. तर ऑप्शन क्रमांक 3 भोपाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 गिधाडांच्या विनाशाला कारणीभूत ठरलेले औषध. गिधाडांच्या विनाशाला कारणीभूत ठरलेले औषध कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 डायक्लोनोफेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पिकलेले टोमॅटो डॅश डॅश या घटकामुळे लाल दिसतात. पिकलेले टोमॅटो डॅश डॅश या घटकामुळे लाल दिसतात. तर ऑप्शन क्रमांक 2 पर्णपितक ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भूल देण्यासाठी खालीलपैकी डॅश डॅशचा वापर करतात. भूल देण्यासाठी खालीलपैकी डॅश डॅशचा वापर करतात. तर ऑप्शन क्रमांक 2 नायट्रस ऑक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारा डॅश डॅश हा घटक आहे. झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारा डॅश डॅश हा घटक आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 सल्फर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहाटेच्या वेळी हवेमध्ये डॅश डॅश या वायूचे प्रमाण जास्त असल्याने पहाटेची हवा प्रसन्नदायक वाटते. पहाटेच्या वेळी हवेमध्ये डॅश डॅश या वायूचे प्रमाण जास्त असल्याने पहाटेची हवा प्रसन्नदायक वाटते. तर ऑप्शन क्रमांक 2 ओझोन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? तर ऑप्शन क्रमांक 4 जिराफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मुंबई पुणे यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? मुंबई पुणे यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर ऑप्शन क्रमांक 4 बोरघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे नदीखोरे खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे नदीखोरे खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भीमा खोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 ठाणे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे? ठाणे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर हे खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण गंगापूर हे खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 औधचे पठार महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? औधचे पठार महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 तुर्भे औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तुर्भे औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्रामधील जैतापूर अणुऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रातील जैतापूर अणुऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 उनकेश्वर हे महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे? उनकेश्वर हे महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 10वा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठची याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1998 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, माळढोक हे अभयारण्य महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? माळढोक हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, हळद संशोधन संस्था आहे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? हळद संशोधन संस्था आहे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 डिग्रस सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कॅनबेरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, चंद्रावर माणूस पाठवणारा पहिला देश खालीलपैकी कोणता आहे? चंद्रावर माणूस पाठवणारा पहिला देश खालीलपैकी कोण? ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, फुलराणी हे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? फुलराणी हे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सानिया नेहवाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, इंटरपोल या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? इंटरपोल या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1923 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, वाहतूक, दळणवळण व संरक्षण यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये होतो? वाहतूक, दळणवळण व संरक्षण यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 तृतीय क्षेत्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, मार्गदर्शक तत्त्वे ही घटनेच्या कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे? मार्गदर्शक तत्त्वे ही घटनेच्या कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 36 ते 51 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, खालीलपैकी कोणत्या राज्यामधून राज्यसभेचा सर्वाधिक खासदार निवडून येतात? खालीलपैकी कोणत्या राज्यामधून राज्यसभेवर सर्वाधिक खासदार निवडून येतात? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, मुख्यमंत्री होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती पाहिजे? मुख्यमंत्री होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 1 25 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केली जाते? उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 कलम 214 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, समवर्ती सूची त्यांच्यामध्ये एकूण किती विषयाची संख्या आहे? समवर्ती सूची यांच्यामध्ये एकूण किती विषयाची संख्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 52 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? कोणत्या घटना दुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 42वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, आगरतळा ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? आगरतळा ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 त्रिपुरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, देशाचे पहिले लोकसभा सभापती कोण होते? देशाचे पहिले लोकसभा सभापती कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 गणेश वासुदेव माळवणकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 आचार्य कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, भारताचे राष्ट्रपती 2 वेळेस खालीलपैकी कोण भूषवले? भारताचे राष्ट्रपती पद हे 2 वेळेस खालीलपैकी कोणी भूषविले? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 कार्ल मार्क्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, MOCCA हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे? MOCCA हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पर्यावरण संरक्षण हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 30वा, खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅम मोहम्मद जिना अली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणते संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे? भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणते संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून खालीलपैकी कोण आहे? राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून खालीलपैकी कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीमती प्रतिभाताई पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 1885 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, 6001 ते 7500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य संख्या असते? 6001 ते 7500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतामध्ये किती सदस्य असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 15 सदस्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, गावातील ग्रामपंचायती ग्रामसभेचे अध्यक्ष हा खालीलपैकी कोण असतो? गावातील ग्रामसभेचे अध्यक्ष हा खालीलपैकी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 सरपंच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 जिल्ह्याचे पालकमंत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, पंचायत समितीचा सचिव खालीलपैकी कोण असतो? पंचायत समितीचा सचिव खालीलपैकी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 गट विकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भरतमुनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती? पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 1930 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता आहे अशी पदवी खालीलपैकी कोणी बहाल केली होती? महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता आहे अशी पदवी खालीलपैकी कोणी बहाल केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 सेनापती बापट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, युगांतर हे वृत्त खालीलपैकी कोणी सुरू केले आहे? युगांतर हे वृत्त खालीलपैकी कोणी सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बरिद्र कुमार घोष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, मुंबईचा सिंह असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? मुंबईचा सिंह असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 फिरोजशाह मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, इन्कलाब जिंदाबाद घोषणा खालीलपैकी कोणी दिली होती? इन्कलाब जिंदाबाद घोषणा खालीलपैकी कोणी दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 भगतसिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली? महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबईची जनता 1888 मध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चैत्यभूमी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग खालीलपैकी कोणी सुरू केली होती? व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 राजर्षी शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, औद्योगिक क्रांतीला खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सर्वप्रथम सुरुवात झाली? औद्योगिक क्रांतीला खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सर्वात प्रथम सुरू झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंडमध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, मुंबई प्रांतामध्ये देवदासी या
विरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली होती? मुंबई प्रांतामध्ये देवदासी या प्रथेविरुद्ध खालीलपैकी कोणी परिषद भरवली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 इरा शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 फाजल अली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून भूमिका डॅश डॅश बजावतात? खालीलपैकी राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मुख्यमंत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याचा हमीबद्दल नमूद केले आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन किंवा व्यक्ती स्वातंत्र्याचा हमीबद्दल नमूद केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुच्छेद 21 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, पंजाब राज्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली आहे? पंजाब राज्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नोव्हेंबर 1966 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही हे डॅश डॅश निश्चित करतात? एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही हे डॅश डॅश निश्चित करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 लोकसभेचे अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, डॅश डॅश हा भारताचा संविधानात्मक प्रमुख असतो? डॅश डॅश हा भारताचा संविधानात्मक प्रमुख असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून कोणाचा निर्देश करावा लागेल? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून कोणाचा निर्देश करावा लागेल? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर केशव हेडगेवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या वेळी भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली नाही? खालीलपैकी कोणत्या वेळी भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत पाकिस्तान युद्ध 1999 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, निवडणूक प्रचार केव्हा थांबवली जातात? निवडणूक प्रचार केव्हा थांबवली जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 मतदानाच्या 48 तास अगोदर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, घटक राज्यातील आणीबाणी ही भारतीय राज्यघटनेतील कलम डॅश डॅश अनुसार जाहीर करता येते? घटक राज्यातील आणीबाणी ही भारतीय राज्यघटनेतील कलम डॅश डॅश अनुसार जाहीर करता येते? तर ऑप्शन क्रमांक 1 356 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, कोणत्या राज्याच्या निर्मितीमुळे भारताच्या इतर भागातही भाषावर प्रांतरचनेच्या मागणीने मूळ धरले व संघर्षाची भाषा केली? कोणत्या राज्याच्या निर्मितीमुळे भारताच्या इतर भाषातही भाषावर प्रांतरचनेच्या मागणीमुळे धरले व संघर्षाची भाषा केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंग्रजी मुखपत्र कोणते? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंग्रजी मुखपत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑर्गनायझर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना डॅश डॅश रंगाची शिधापत्रिका असते? दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना डॅश डॅश रंगाची शिधापत्रिका असते? तर ऑप्शन क्रमांक 1 पिवळ्या रंगाची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 सरन्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतात आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी पुकारण्यात आली आहे? भारतात आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी पुकारण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 एकदाही नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 17वा, इंदिरा गांधींनी राष्ट्रास अर्पण केलेले आनंद भवन हे नेहरू कुटुंबियांचे निवासस्थान डॅश डॅश येथे आहे. इंदिरा गांधींनी राष्ट्रास अर्पण केलेले आनंद भवन हे नेहरू कुटुंबियांचे निवासस्थान डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अलाहाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करण्याचा अधिकार डॅश डॅश यांना असतो. मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करण्याचा अधिकार डॅश डॅश यांना असतो. तर ऑप्शन क्रमांक 4 संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, धर्मनिरपेक्षता हा शब्द डॅश डॅशमध्ये 1976 साली नव्याने घालण्यात आला होता. धर्मनिरपेक्षता हा शब्द डॅश डॅशमध्ये 1976 साली नव्याने घालण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 3 प्रास्ताविका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, डॅश डॅश वर्षाखालील मुलामुलींना खाणी, कारखाने किंवा अन्य धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास मनाई केली आहे. डॅश डॅश वर्षाखालील मुलामुलींना खाणे, कारखाने किंवा अन्य धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास मनाई केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 14 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, सन 1983 मधील सरकारी आयोग खालील कोणत्या विषयाशी संबंधित होता? सन 1983 मधील सरकारी आयोग खालील पैकी कोणत्या विषयाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक 3 केंद्र राज्य संबंध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, भारताचे राष्ट्रपती लोकसभेत डॅश डॅश सभासदांची नियुक्ती करतात. भारताचे राष्ट्रपती लोकसभेत डॅश डॅश सभासदांची नियुक्ती करतात. तर ऑप्शन क्रमांक 3 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षताचा कार्यकाळ डॅश डॅश वर्ष असतो. मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाळ डॅश डॅश वर्षे असतो. तर ऑप्शन क्रमांक 1 5 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, राष्ट्रपती आपल्या सत्तेचा वापर डॅश डॅश यांच्या सल्ल्यानुसार करतात. राष्ट्रपती आपल्या सत्तेचा वापर डॅश डॅश यांच्या सल्ल्यानुसार करतात. तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान मंत्रिमंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, डॅश डॅश ही सनद इंग्लंडच्या राजाने 1215 मध्ये मान्य केली. डॅश डॅश ही सनद इंग्लंडच्या राजाने 1215 मध्ये मान्य केली. तर ऑप्शन क्रमांक 2 मॅग्ना कार्टा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, भारताच्या राष्ट्रपतीच्या अधिकारांचे स्वरूप डॅश डॅश आहे. भारताच्या राष्ट्रपतीच्या अधिकारांचे स्वरूप डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 नामधारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, भारताने डॅश डॅश शासन पद्धती स्वीकारलेली आहे. भारताने डॅश डॅश शासन पद्धती स्वीकारलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 संघराज्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, डॅश डॅश हे शेतकरी संघटनेचे प्रेरनेते आहेत. डॅश डॅश हे शेतकरी संघटनेचे प्रेरनेते आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 शरद जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, भारतीय किसान संघ डॅश डॅश या राज्यात कार्यरत होता. भारतीय किसान संघ डॅश डॅश या राज्यात कार्यरत होता. तर ऑप्शन क्रमांक 3 पंजाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार डॅश डॅश यांना आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 संसदेला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, राज्यघटनेत डॅश डॅशच्या आरक्षणाची तरतूद केली आहे. राज्यघटनेत डॅश डॅशच्या आरक्षणाची तरतूद केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 मागासवर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, मानवी हक्क संरक्षण मसुदा डॅश डॅश साली संमत झाला. मानवी हक्क संरक्षण मसुदा डॅश डॅश साली संमत झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 1993 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, डॅश डॅश हा देश एक पक्ष पद्धतीचे उदाहरण आहे. डॅश डॅश हा देश एक पक्ष पद्धतीचे उदाहरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, भारतात सध्या डॅश डॅश पक्ष पद्धती आहे. भारतात सध्या डॅश डॅश पक्ष पद्धती आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बहु हे आपले करेक्ट
करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा 1971 मध्ये घेतलेल्या लोकसभा निवडणुकीला डॅश डॅश निवडणूक असे म्हणतात. 1971 मध्ये घेतलेल्या लोकसभा निवडणुकीला डॅश डॅश निवडणूक असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 मध्यावधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा 1991 ते 2009 या काळात भारताने डॅश डॅश आघाडी सरकारचा अनुभव घेतला होता. 1991 ते 2009 या काळात भारताने डॅश डॅश आघाडी सरकारचा अनुभव घेतला होता. तर ऑप्शन क्रमांक 3 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्याची कर्तव्य कोण बजावतो? राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य कोण बजावतो? तर ऑप्शन क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा कोणत्या नेत्यास राष्ट्रसंत या पदवीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती असताना गौरविले आहे? त्यास राष्ट्रसंत या पदवीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती असताना गौरविले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा संघराज्याचे कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? संघराज्याचे कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 सरन्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा लोकलेखा समितीच्या 22 सदस्यांपैकी लोकसभेचे किती सदस्य असतात? लोकलेखा समितीच्या 22 सदस्यांपैकी लोकसभेत किती सदस्य असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला भारतीय राज्यघटनेने कलम 51 कशा संबंधी आहे? भारतीय कलम 51 कशा संबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात? खालीलपैकी कोणास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात? राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारतीय घटना समितीच्या सदस्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? भारतीय घटना समितीच्या सदस्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बॅझिना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 राष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला संबोधता येईल? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यघटनेचा सरनामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 17 जून 1948 रोजी घोषित करण्यात आलेल्या भाषावार आंतररचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 17 जून 1948 रोजी घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 न्याय एस के दार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खंडपीठ आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खंडपीठ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पणजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 72 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारताचा प्रथम नागरिक व भारतातील सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी कोण असतात? भारताचा प्रथम नागरिक व भारतातील सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कधी पार पडली होती? भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कधी पार पडली होती? तर
ऑप्शन क्रमांक 4 6 मे 1952 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 राष्ट्रपदाची निवडणूक लढवण्यास पात्र होण्यासाठी उमेदवारांचे किमान वय किती असावे आवश्यक आहे? राष्ट्रपतीची निवडणूक लढवण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय असणे तर ऑप्शन क्रमांक 4 35 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 288 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सर्वोच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतामध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी वयोमर्यादा काय आहे? भारतामध्ये मतदाराचा अधिकार प्राप्त होण्यासाठी वयोमर्यादा काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 18 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 स्थान लक्षात घेता खालीलपैकी कोणास राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांमधील दुवा संबोधले जाते? स्थान लक्षात घेता खालीलपैकी कोणास राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यामधील दुवा संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिला महिला राष्ट्रपती कोण? भारताचे राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या पहिला महिला राष्ट्रपती कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिभाताई पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 संसदेच्या 2 अधिवेशनामधील कालावधीत जास्तीत जास्त किती असावा? संसदेच्या 2 अधिवेशनामधील कालावधीत जास्तीत जास्त किती असावा? तर ऑप्शन क्रमांक 3 6 महिने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्र विधिमंडळातील कायम सभागृह कोणते? महाराष्ट्र विधिमंडळातील कायम सभागृह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 विधान परिषद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 78 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात? लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात? तर ऑप्शन क्रमांक 3 लोकसभा अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 DK बसू प्रकरणांमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सांगितलेले मार्गदर्शक तत्त्वे कशाशी संबंधित आहे? DK बसू प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले मार्गदर्शक तत्त्वे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आरोपी अटकविषयी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अशोकच्या डॅश डॅश स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे. अशोकच्या डॅश डॅश स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सारनाथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर कोण? भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पासपोर्ट कोणते खाते प्रदान करते? पासपोर्ट कोणते खाते प्रदान करते? तर ऑप्शन क्रमांक 3 परराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कायद्यासमोर सर्व समान हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? कायद्यासमोर सर्व समान हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती डॅश डॅश हे असतात. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती डॅश डॅश हे असतात.
तर ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले? कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 1978 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, संविधानात नमूद केलेल्या नागरिकांच्या हक्कांना काय म्हणतात? संविधानात नमूद केलेल्या नागरिकांच्या हक्कांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत हक्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, निवडणुका निर्भय वातावरणात पार पडण्याची जबाबदारी कोणावर आहे? निवडणुका निर्भय वातावरणात पार पडण्याची जबाबदारी कोणावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 निवडणूक आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, दयेचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? दयेचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, महाराष्ट्र राज्यात विधान परिषदेची सदस्य संख्या डॅश डॅश असून सदस्याची मुदत डॅश डॅश असते. महाराष्ट्र राज्यात विधान परिषदेची सदस्य संख्या डॅश डॅश असून सदस्याची मुदत डॅश डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 2 78 व 6 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणास आहे? लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणाच आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते? राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते? तर ऑप्शन क्रमांक 1 356 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मुख्य न्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल.